झी 24 तास एक पाऊल पुढे। खांदेपालट की हवा पालट या रोकठोक स्पेशल मध्ये आपण चर्चा करतो आहोत की राष्ट्रवादीचे 20 मंत्र्यांचे राजीनामे आणि 6 जणांचे खांदेपालट यातून नेमका काय संदेश दिला याविषयी आपण या भागामध्ये बोलणार आहोत। आपण सुरुवातीला बघूया की कुठल्या कुठल्या मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होते, ज्यांच्यावर गच्छंती ज्यांची होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती झालेली नाहीये। अजित पवारांवर सिंचन घोटाळा प्रकरणी आरोप होते, त्याचबरोबर सुनील तटकरेंवर सुद्धा आरोप होते। महाराष्ट्र सदन घोटाळा आणि एमईटी प्रकरणी छगन भुजबळांवर आरोप होते। आदिवासी खात्यातील घोटाळा प्रकरणी गुलाबराव देवकरांवर आरोप होते, तर टोल घोटाळा प्रकरणी सुद्धा राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप झालेले होते। असे अनेक मंत्री आहेत की ज्यांच्यावर वेगवेगळे आरोप होते, मात्र त्यांना यातून वगळण्यात आलेलं नाही। याविषयी आपण या सेगमेंटमध्ये बोलूया। विश्वंभरजी, या सगळ्याकडे तुम्ही कसे बघता? या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा याच्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे, असं असताना सुद्धा यांना वगळून घ्यायचं कुणाला असा प्रश्न असल्यामुळे यांना वगळण्यात आलं नसावं? नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की कोणताही राजकीय पक्ष असो, राष्ट्रवादीच नाही तर कोणताही राजकीय पक्ष असो, त्यांना हे पक्क माहिती आहे की भ्रष्टाचार हा जनतेचा अजेंडा नाही, जो मत द्यायला जातो त्याचा। मतदारांचे अनेक अजेंडे, तो म्हणतो उमेदवार माझ्या जातीचा आहे, असेल भ्रष्ट, काय झालं माझ्या मुलाच्या लग्नाला आला, अमुक झालं। त्यामुळे राजकीय पक्षांनी हे ओळखलंय की भ्रष्टाचार हा तसा चवीपुरता तोंडी लावण्याचा विषय आहे। राजकीय व्यवस्था ही त्याला पुरून उरते आणि मग ते म्हणतात की ठीक आहे, भ्रष्टाचार वगैरे असलं तरी निवडून येण्याची क्षमता, आणि हे सगळ्या पक्षांमध्ये आहे। आज जर भाजपमध्ये सुद्धा 86 वर्षाचा एक नेता, ज्याने स्ट्रॅटेजी केली, ज्यांनी एनडीए सगळं एकत्र जोडलं, ज्याच्या जाण्याने एनडीए हवाल दिलेत, भाजपाचे वरिष्ठ पण हवाल दिलेत। राजकारणातला उपयुक्ततावाद हा आता सर्व वादांच्या वर आहे, आणि त्यामुळे आपण ही अपेक्षा कोणत्याच पक्षाकडून मी तर ठेवत नाही की भ्रष्ट आहे म्हणून त्याला बाजूला सारतील, ही अपेक्षा नाही। आता हे नवं आहे, सगळं नवीन आहे। अमोल, आत्ताचा जो आपला मुद्दा होता त्याच्यावरती खरं फार गंभीर चर्चा व्हायला पाहिजे की नवी पिढी जुनी पिढी क्रायसिस, असा क्रायसिस काही नसतो। जर नवी पिढी ही जास्त सक्षम असेल आणि ती एनडीएला जोडणारे तिथे अडवाणी असतील, आणि एक स्ट्रॅटेजीचा प्रश्न आहे हा, म्हणजे आता मी भाजपच्या विषयावर आज जाणार नाही, पण तो एक फक्त गोष्ट नोंद करायची मला की स्ट्रॅटेजी थिंक टँक तुमचा काय करतो, म्हणजे जेव्हा भ्रष्टाचाराने एक सरकार बरबटलेलं आहे काँग्रेसचं केंद्रातलं, त्यावेळेला तुमची स्ट्रॅटेजी स्वच्छ माणूस ही असली पाहिजे। त्या ग्राउंडवरती तुम्ही काँग्रेसला खेळवलं पाहिजे। तुम्ही खेळवताय सेक्युलरिझमच्या ग्राउंडवरती। स्ट्रॅटेजिक मोठी म्हणजे हे फक्त भावनेचं राजकारण सगळ्याच पक्षांमध्ये, त्याच्यावरती आज बोलायला नको। मुद्दा असा आहे की सिनियर ज्युनियर हा प्रश्न नाही, उपयुक्तता हा प्रश्न आहे राजकारणातला। भ्रष्टाचाराचा जर आपला मुद्दा असेल तर सुनील तटकरे, छगन भुजबळ ज्यांची काही नावं आपण दाखवली, आणि सिंचन घोटाळा तर त्याच्यावरती चौकशी पण नाही अजून, तो काय थातूरमातूर, म्हणजे आयोगालाही त्या अधिकार दिले नाही। आयोग चांगला आहे पण आयोगाला अधिकारच दिलेले नाही। तर तेव्हा अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार हा कोणत्याही पक्षाचा नाही, आणि सत्ताधारी बेफिकर होण्याचं आणखी एक कारण आहे भ्रष्टाचाराच्या बाबतीत, ते म्हणजे विरोधी पक्षांची प्रकरणं उघड पडतात, आणि त्यामुळे कुठे ना कुठे जनतेमध्ये हे इक्वलायझेशन झालंय। परंतु एकच गोष्ट जी मला मुद्दाम सांगायची आहे, मला एक अशी गेल्या 1 महिन्यापासून एक स्पेस दिसते आहे, ती स्पेस देशातल्या नॉन काँग्रेस नॉन बीजेपी राजकारणाची आहे, आणि मला वाटतं चंद्राबाबू नायडू सारख्यांनी प्रयत्न सुरू केलेले तिसऱ्या आघाडीचे। आता जर तसं झालं तर राष्ट्रवादीला एक स्ट्रॅटेजी, आणि मला वाटतं की शरद पवार हे 100%, कारण आता त्यांची स्पेस महाराष्ट्रातली 20 खासदारकीच्या जागा आणि त्यातून निवडून येतील तेवढ्या एवढी आहे, 20-22 ज्या काय असतील, त्याच्या पुढे ती नाही। जर ते एनडीए मध्ये गेले भाजप किंवा शिवसेनेबरोबर तर ती आणखी कमी होते, कारण त्यांच्या 2 पक्षांच्या जागा पुन्हा राष्ट्रवादी ही हा क्रायसिस येतो। त्या मानाने मोकळं ग्राउंड जास्त त्यांना थर्ड फ्रंटकडे दिसत आहे। मला आज अगदी स्पष्ट दिसत आहे की देशामध्ये थर्ड फ्रंट उभा राहील, एमर्ज होईल, आणि शरद पवार हे कधीही बुडत्या नावेत बसत नाहीत। त्याच्यामुळे ते योग्य वेळी तिसऱ्या आघाडीत आपल्याला नेतृत्वाची थोडी चाचपणी करून कसं काय होईल, तिकडे काही पंतप्रधान पदाची काही आशा निर्माण होते का हे बघून ते तिसऱ्या फ्रंटवर जाते। मला ह्याच्या मागे हे सूत्र दिसतंय आता की ती पण तयारी चाललेली आहे की कुठले गड मजबूत करायचे, कुठे कोणाला घ्यायचं, कुठे कोणाला कापायचं, पक्ष कसा मोठा करायचा, आणि त्याचा त्यांना तो राजकीय अधिकार आहे। परंतु जर भ्रष्टाचार किंवा प्रशासन हा विषय जर आपण बोलणार असो, योग्य सुशासन, तर ह्या सुशासनामध्ये आजच्या बदलाचा काही उपयोग नाही। त्याचं कारण सुशासन देणारे मंत्रीच किती आहेत तिथे, आणि त्यामुळे खांदे पालट करून सुद्धा आणखी काही नवे येतील आणि सुशासन देतील ही अपेक्षा व्यर्थ आहे। जनतेला राजकारणापासून काहीही मिळणार नाही हे आता जनतेने सुद्धा मनातल्या मनात अधोरेखित करून घेतले आहे। त्यामुळे मला काही त्या फ्रंटवर फारशी आशा कोणत्याच पक्षाकडून नाही। बिलकुल। अंकुशजी, विश्वंभर चौधरींनी मांडलेल्या पहिल्या मुद्द्याविषयी तुम्हाला काय वाटतं की राष्ट्रवादीनी किंवा सध्या कुठल्याच पक्षांनी, आपण आता राष्ट्रवादीविषयी बोलतो आहोत म्हणून राष्ट्रवादीविषयी,
हा खांदेपालट करताना किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये कायम ठेवताना उपयुक्ततावाद या एकाच निकषाचा विचार अपरिहार्यपणे केलेला आहे. प्रतिमा किंवा भ्रष्टाचार हे मुद्देच याच्यामध्ये विचारात घेतलेले नाहीयेत, हे तरी तुम्हाला मान्य आहे? नाही, एक लक्षात आपण घ्यायला हवं की ज्या ज्या मंत्र्यांवरती आपण म्हणतात त्याप्रमाणे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्याच्या काही ठिकाणी त्यांच्या चौकशा चालू आहेत. चौकशीमधून अजून त्यांच्यावरचे आरोप कुठेही सिद्ध झालेले नाहीत. अजितदादांच्या बाबतीमध्ये श्वेतपत्रिका काढली, त्या श्वेतपत्रिकेचा निर्णय झाला, त्यानंतर विधानसभेमध्ये देखील त्याच्या बाबतीमध्ये चर्चा होईल. त्यामुळे आजपर्यंत एखाद्यावरती आरोप ठेवला म्हणजे तो त्या ठिकाणी आरोप सिद्ध झाला असं होत नाही. चौकशी आणि ती चौकशीमध्ये जर का त्याच्यावरती दोषारोपण झालं आणि ते दोषी ठरले तर निश्चितच पक्ष त्याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई करतो. आज या क्षणाला भुजबळांच्या बाबतीमध्ये असेल, महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये राजकीय पक्षांनी आता हे सगळ्याच राजकीय पक्षांनी हे उत्तर तयार ठेवलेलं आहे, विशेषतः सत्ताधाऱ्यांनी तर हे अगदी पक्क तयार ठेवलेलं आहे. मात्र तरी सुद्धा त्याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला विचारतो आहोत की ह्याच्यावर इतक्या वर्षांवर महिने हे आरोप होत आहेत, याचा फॉलोअप घेतला जातोय, माध्यमातून याच्याविषयी वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत आणि त्याच्यामुळे ते आरोप सिद्ध होतील तेव्हा होतील, ते कधी होतील हे आता कोणीच सांगू शकत नाही. मात्र तरी सुद्धा असे आरोप होत असताना सुद्धा प्रतिमा सुधारण्याची एक संधी राष्ट्रवादीकडे होती ज्यावेळी 20 मंत्र्यांचे राजीनामे घेतलेले होते. मात्र अशा प्रकारे प्रतिमा सुधारणं हे फारसं महत्वाचंच वाटलं नाही का राष्ट्रवादीला? हा महत्वाचा प्रश्न आहे. नाही, प्रतिमा खराब झाली आहे हे आम्हाला वाटतच नाहीये ना की ठीक आहे त्यांच्या बाबतीमध्ये काही चौकशा चालू असतील, चौकशी चालू आहे याचा अर्थ त्याची प्रतिमा खराब झाली आहे किंवा तो त्या ठिकाणी दोषी झालाय असं होत नाही ना. आणि एक लक्षात घ्या की काही वेळेला या अशा पद्धतीने हेतुपुरस्सर पद्धतीने एखादी व्यक्ती, एखादा पक्ष याला कुठेतरी केंद्रबिंदू मानून तो पक्ष बदनाम कसा होईल, तो त्या ठिकाणी कशा पद्धतीने खच्ची होईल हे विरोधी पक्षाचं काम असतं. ते विरोधी पक्ष करतंय, त्याच्यापासून त्याची आम्हाला फिकीर करण्याचं काही कारण नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करीत आहोत, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता विश्वंभर चौधरींनी केला की पवार साहेब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाहीत असं तुम्ही म्हणताय. माझ्या प्रश्नाचं फक्त एवढंच तुम्ही उत्तर द्या की निकष काय, उपयुक्ततावाद हा एकमेव निकष होता की त्याच्याबरोबर प्रतिमा हा दुसरा निकष सुद्धा होता? नाही, शेवटी एक लक्षात घ्या, पक्ष संघटना वाढवत असताना त्या व्यक्तीची उपयुक्तता हा विचार केलाच जातो. तो काही फक्त राष्ट्रवादीमध्ये केला जातो अशातला भाग नाही, तो आहे सर्व पक्षामध्ये केला जातो. दुसरा होता की नव्हता आणि ती प्रतिमा देखील सांभाळण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. प्रत्येक मंत्री त्या दृष्टीने आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात. कुठं काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. ठीक आहे, चुका झाल्या असतील तर ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतात असं तुम्ही म्हणता आहात. या सगळ्या दृष्टिकोनातून आगामी निवडणुकांवर याचे काय परिणाम होऊ शकतात? राष्ट्रवादीनी आता राज्यातले नेते केंद्रामध्ये बॅटिंग करणार असं सूचित केलेलं आहे. त्या दृष्टीने काय चित्र महाराष्ट्रात असू शकतं आणि या खांदेपालटाचा त्याच्यामध्ये कसा परिणाम होऊ शकतो याविषयी आपण शेवटच्या भागामध्ये बोलणार आहोत. एक ब्रेक घेऊया आणि ही चर्चा आपण सुरू ठेवूया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.